मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळील भोसते घाटात आज एक भीषण दुर्घटना घडली आहे। मोरवंडे गावाजवळ धावत्या वॅगनार कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण गाडी काही वेळातच जळून खाक झाली। खेडहून चिपळूणच्या दिशेने कार जात असताना इंजिनमधून अचानक धूर निघू लागला आणि क्षणार्धातच आगीने रौद्ररूप धारण केलं। प्रसंगावधान राखतच चालकाने जळत्या कारमधून बाहेर उडी मारली, मात्र या थरारक प्रयत्नात तो गंभीररित्या भाजला आहे। स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तात्काळ धाव घेत जखमी चालकाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। आगीच्या भीषण ज्वाळांमुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत गाडीचा कोळसा झाला होता। या आगीमध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आगीचे नेमके तांत्रिक कारण अद्याप समजू शकलेले नाही। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत।